हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज टिफिनसाठी बनवणार आहे मी पनीर पराठा. आणि पराठ्याच्या स्टफिंगमध्ये टाकण्यासाठी इथे घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. त्यासोबतच यामध्ये जाणार आहे आपले मसाले. तर सगळ्यात आधी पनीरमध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता एक एक करून आपले मसाले यामध्ये टाकायचे आहेत. तर सगळ्यात आधी टाकलेलं आहे हळद, चवीनुसार मीठ, थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. आणि हे स्टफिंग जे आहे ते आता पूर्ण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि पिठामध्ये छान असं भरून त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे. तर मोबाईल पकडायला कोण नव्हतं, कारण सकाळची वेळ होती आणि कोण उठलंसुद्धा नव्हतं, त्यामुळे पराठा लाटताना जो आहे तो दाखवला नाही आहे. तर इथे 2 पराठे जे आहेत ते आपले रेडी झालेले आहेत. तर त्यावर छान असं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि तयार आहे आपला खाण्यासाठी पनीर पराठा. तर कालच्या लाँग व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं मी की मला आज टिफिनसाठी पनीर आणि मटरची भाजी बनवायची आहे. तर सकाळ सकाळ वाटाणे शिजायला वेळ लागणार, त्यामुळे इथे काय केलं मी की कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्याची वाफ जी आहे ती लगेच घालवली आणि कुकरचं झाकण काढून घेतलं. त्यामुळे काय होतं, वाटाणा जो आहे तो आपला शिजतो आणि पूर्ण वाफ लवकर काढल्यामुळे त्याचा गाळ होत नाही. तर कढईमध्ये सगळ्यात आधी तेल टाकून घेतलं, कांदा टाकून घेतला आणि टोमॅटोची प्युरी देखील टाकून घेतली. आणि त्यासोबतच कालच्या व्हिडिओमध्ये जे वाटण सांगितलं होतं तर ते वाटण यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि मसाल्यांमध्ये आपण कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ आणि आपला सुहाना पनीर मसाला टाकलेला आहे. तर मसाला छान तेलामध्ये परतल्यानंतर आपल्याला इथे बॉईल केलेले वाटाणे टाकायचे आहेत आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. वाटाणा आधीच शिजवून घेतल्यामुळे आपली भाजी तयार व्हायला ही वेळ लागत नाही. आणि जी प्रोसेस होती मेन स्टार्टिंग बसण्याची प्रोसेस, ती थोडं मला लेट झाला होता, त्यामुळे मी व्हिडिओमध्ये दाखवली नाही. पण मागच्या व्हिडिओमध्ये वाटाणा आणि पनीरची भाजी कशी बनवायची ह्याचा डिटेल व्हिडिओ याआधीसुद्धा टाकलेला आहे आपल्या चॅनलवर. तर इथे भाजी जी आहे ती छान उकळली आहे आणि आटली देखील आहे. आता याच्यामध्ये आपण पनीरचे क्यूब टाकून घ्यायचे आहे आणि 2 सेकंदासाठी बॉईल करायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि दुसरीकडे ज्या आहेत त्या माझ्या सर्व चपाती लाटून झालेल्या आहेत. तर घरामध्ये नाश्त्यालासुद्धा आमच्या चपात्याच लागतात, कारण घरामध्ये पोहे, उपीट, गोडाचा शिरा अशा गोष्टी कोणालाच आवडत नाही. तर त्यामुळे 14 ते 15 चपाती जी आहे ती मला सकाळची बनवावी लागते. आणि ही आहे माझी लास्टची चपाती आणि सकाळपासनं माझे हात जे आहे ते कंटिन्यू काम करत आहेत. तर इथे तर डब्याला आणि नाश्ता वगैरे करून एवढी भाजी जी आहे ती आपली उरलेली आहे. तर आमचा नाश्ता व्हायचा आहे अजून. तर आता इथे चपाती माझे झालेल्या आहेत बनवून. तर सकाळचा चहा जो आहे तो मी पीत नाही, त्याऐवजी मी 1 ग्लास कोमट पाणी पिते. तर इथे पाणी आता सगळं काम झाल्यानंतर मी ठेवलेलं आहे आणि ते आता पिणार आहे. तर कसा वाटला व्लॉग हे नक्की सांगा. लवकरच भेटूया छानशा अशा व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय.